नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत. आता शेकडेवारी म्हणजे काय, तर याला शतमान असेही म्हणतात. शेकडेवारी म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो त्या अपूर्णांकास शतमान किंवा शेकडेवारी असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, 25% म्हणजे या ठिकाणी 25/100 या अपूर्णांकाचा छेद 100 आहे, म्हणजे हे शतमान झाले. या अपूर्णांकाला जर संक्षिप्त रूप दिले, या ठिकाणी पहा 25 एके 25, 25 चौक 100 म्हणजे 1/4 म्हणजे 25/100चा हा सममूल्य अपूर्णांक झाला. हे झाले शतमान, कारण याचा छेद 100 आहे, म्हणून याला आपण शेकडेवारी किंवा शतमान असे म्हणतो. आणि शतमानाचं चिन्ह आहे अशा प्रकारचं. आपण 25/100 हे 25% अशा प्रकारे लिहू शकतो, किंवा शेकडा 25 असे लिहू शकतो, शेकडा 25. आता दुसरे उदाहरण घेऊया. 50%. आता 50% म्हणजे शेकडा 50 किंवा 100पैकी 50 हे आपण असं लिहू शकतो. 50% म्हणजे 100पैकी 50 म्हणजे छेदामध्ये 100, याचा छेद 100, 100पैकी 50 म्हणजे 50%. या अपूर्णांकाचा छेद आहे तो 100 आहे, म्हणून हे शतमान आहे, किंवा ते अशा प्रकारे लिहिलं जातं. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर हा शून्याला शून्य जाईल, 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 1/2. म्हणजे या ठिकाणी 50% म्हणजे 100पैकी 50 म्हणजेच 1/2 म्हणजे 2पैकी 1 भाग. अशा प्रकारे हे दोन सममूल्य अपूर्णांक आहेत. यातला हा पूर्णांक आहे तो शतमान आहे, कारण याचा छेद 100 आहे. यानंतर आपण एखाद्या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर कसे करायचे ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा, 3/4 हा एक अपूर्णांक आहे. याचे आपल्याला शतमानात रूपांतर करायचे. शतमान म्हणजे याचा छेद 100 करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, हा 3/4 जो अपूर्णांक आहे त्याचा छेद 4 आहे, याचा आपल्याला छेद 100 करायचा आहे, म्हणजे शतमानात रूपांतर होईल. म्हणून आपण या ठिकाणी 25ने गुणूया. छेदाला 25ने गुणल्या तर 25 चौक 100 होईल. त्याच पद्धतीनं अंशाला सुद्धा 25ने गुणावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 25 बरोबर 75, आणि 25 गुणिले 4 100 म्हणजे 75/100. याचा अर्थ 75% असं होईल. म्हणजे 3/4 हा व्यवहार्य अपूर्णांक आपण शतमानात रूपांतर केला, 75/100 म्हणजेच 75%. आता आपण काही उदाहरणे सोडवूया. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? या ठिकाणी पहा, शबाना नावाच्या विद्यार्थिनीला 800 पैकी एकूण 800 पैकी 736 गुण मिळाले. म्हणजे या ठिकाणी छेदामध्ये 800 आणि अंशामध्ये 736 येईल, तर तिला एकूण किती टक्के गुण मिळाले, म्हणजे 100पैकी किती गुण मिळाले? तर या ठिकाणी आपण तिला 100पैकी X% गुण मिळाले असे म्हणू. शबानाला X% गुण मिळाले असे मानू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कसं लिहिता येईल? X% म्हणजे काय, तर X/100 हे टक्केवारीचं चिन्ह आहे. X% म्हणजे 1/100 बरोबर. आता हे 1/100 कोणाच्या समान असणार आहे? 800 पैकी 736, 800 पैकी म्हणून 800 छेदामध्ये
किती मिळाले? 736. म्हणून 736 अंशामध्ये, म्हणजे एक्स टक्के याचा अर्थ एक्स छेद 100. टक्के म्हणजे छेद 100, एक्स छेद 100. आणि 800 पैकी म्हणजे 800 छेदामध्ये 800 पैकी 736. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्स टक्के म्हणजे शबानाला मिळालेले गुण. मग ही एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी 100 आहे, हे छेदामध्ये नको आहेत, फक्त एक्स राहायला पाहिजे. यासाठी आपण दोन्ही बाजूंना 100ने गुणू. इथे जर 100ने गुणलं तर हे 100 आणि 100 कॅन्सल होईल. म्हणजे दोन्ही बाजूंना 100ने गुणू. आता 100नेच का गुणायचे? तर पहा, या ठिकाणी हे 100 घालवण्यासाठी आपल्याला इथे 100 पाहिजेत. म्हणजे 100 गुणिले एक्स छेद 100 बरोबर 736 छेद 800 गुणिले 100. पहा, या ठिकाणी हे 100ला हे 100 जातील, राहिले एक्स. आपल्याला एक्सची किंमत काढायची, ज्याची किंमत काढायची असते ते एकटं ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर या ठिकाणी हा 0 याला जाईल, हा 0 याला जाईल. म्हणजे राहिलं काय? 736 छेद 8. म्हणजे 736 छेद 8 म्हणजे एकची किंमत असेल. या ठिकाणी अशा पद्धतीने भागाकार आपण करू शकतो. 736 भागिले 8. 8 9 72, उरला 1, वरून घेतला 6, 8 दुने 16. म्हणजे या ठिकाणी 0 बाकी आली, उत्तर आले 92. म्हणजे एक्सची किंमत आली 92. पण आपण काय म्हटलेलं आहे? शबानाला एक्स टक्के गुण मिळाले असे मानू. म्हणून शबानाला एक्स टक्के म्हणजे 92%. 92% गुण मिळाले. दुसरे उदाहरण, एका गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? अतिशय सोपं उदाहरण आहे. एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर काही विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आपण या ठिकाणी लिहूया एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी बरोबर 500, त्यापैकी पोहता येणारे 350, पोहता न येणारे काय करावं लागेल? हे 500 एकूण विद्यार्थी वजा 350. या ठिकाणी आपण जर वजाबाकी केली, 0तून 0 गेला 0, त्यानंतर इथे 10तून 5 गेले 5, आणि इथे हातचा इकडे गेल्यामुळे इथे 4 राहणार होते. 4 वजा 3 1, म्हणजे 150. पोहता न येणारे विद्यार्थी असणार आहेत 150. एकूण 500, पोहता येणारे 350 आणि पोहता न येणारे 150. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? एकूण 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. आपण कसे मांडू शकतो? 350 विद्यार्थी कितीपैकी? तर 500 पैकी. म्हणजे 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी त्याची टक्केवारी काढायची. कशा प्रकारे काढू शकतो आपण? हे कोणाच्या समान दाखवू शकतो? म्हणजे हे एक्स टक्के, म्हणजे त्याची टक्केवारी कशी मानता येईल? एक्स टक्के याचा अर्थ एक्स छेद 100. 1/100 म्हणजे पोहता येणाऱ्यांची टक्केवारी या ठिकाणी आपण लिहू शकतो. पोहता येणारे विद्यार्थी एक्स टक्के समजू. मग आता पहा, या ठिकाणी एक्स टक्के म्हणजे x/100. हे कोणाच्या समान असणार आहेत? पोहता येणारे 350 छेद एकूण म्हणजे 500. आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला 100ने गुणावं लागेल, कारण हे 100 घालवायचे. आपल्याला एक्स एकटे ठेवायचे, म्हणजे इथं 100 यायला पाहिजे, इकडे 100ने गुणू. म्हणजे 100 गुणिले एक्स छेद 100. ह्या एक्सला 100ने गुणलं आणि हे छेद 100 आहे तसे, बरोबर 350 छेद 500
म्हणजे या ठिकाणी काय होईल, 100ला 100 जाईल, एक्स राहील, एक्स बरोबर हे शून्य गेले, त्यानंतर इथे गुणिले 100 राहिले, इथे पहा इकडे 100 गुणल्यावर इकडे 100 गुणलं आपण, हा शून्य आणि हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला, म्हणजे इथे काय राहिलं 350, 5 एके 5, 5 7 35, म्हणजे हे 7 आणि ह्या वरचा एक शून्य म्हणजे 70 आलं. या ठिकाणी पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 70% असेल. आपल्याला एकची किंमत काढायची आहे, ही 70%, पोहता येणारे विद्यार्थी 70%. त्यानंतर पोहता न येणारे विद्यार्थी, पोहता न येणारे विद्यार्थी किती आहेत, 150, म्हणजे 500 पैकी 150. आपण असं लिहू शकतो, पोहता न येणारे विद्यार्थी, पोहता न येणारे विद्यार्थी वाय मानूया, वाय टक्के मानू. मग आता या ठिकाणी पहा, वाय टक्के आहे याचा अर्थ काय, y/100 बरोबर, आता पोहता न येणारे किती आहेत, 150. कितीपैकी, एकूण विद्यार्थी 500 आहेत, म्हणजे 500 पैकी 150 विद्यार्थ्यांना पोहता येत नाही, आणि म्हणजेच टक्केवारीमध्ये 100 पैकी वाय असं लिहिता येईल. आता वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला 100 नाही, इथे 100नेच काय गुणायचं, तर इथे 100ने गुणल्यानंतर हे 100 आणि हे 100 एकमेकाला जातील, म्हणजे फक्त वाय राहील. आपल्याला वायचीच किंमत काढायची आहे, म्हणजे y/100 आणि इथे गुणिले 100 या बाजूला बरोबर 150/500 गुणिले इकडे 100, हे 100चे 2 शून्य याला गेले, हे 100ला हे 100 गेले, म्हणजे राहिलं काय, y बरोबर इथे 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि हा एक शून्य म्हणजे 30, म्हणजे वायची किंमत 30 आली. म्हणजे पोहता न येणारे विद्यार्थी बरोबर किती आले, 30, परंतु आपण ते टक्केवारीमध्ये सांगणार आहोत. वाय टक्के म्हणजे 30%. पहा या ठिकाणी पोहता येणारे 70% आणि पोहता न येणारे 30%. पुढचे उदाहरण, प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 75% शेतात ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. या ठिकाणी 2 गोष्टी दिलेल्या आहेत पहा आपल्याला, 75/100 म्हणजे 75%, याचा अर्थ 100 पैकी 75 इतकी ज्वारी पेरली. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 75/100 ही ज्वारी पेरली, म्हणजे हा एका पूर्णांक झाला, शतमान झालं, 75/100. कितीपैकी, 19,500 पैकी किती ज्वारी पेरली हे आपल्याला काढायचं. हे टक्केवारीमध्ये दिले आणि आपल्याला या ठिकाणी 19,500 चौरस मीटरपैकी किती चौरस मीटर ते आपण एक्स मानूया. पहा या ठिकाणी सोपं आहे, अतिशय सोपं आहे, ते एक्स मानलं आपण. म्हणजे इथं 75% दिले म्हणून 75/100 बरोबर 19,500 चौरस मीटरपैकी किती चौरस मीटर, तर त्याने एक्स चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली असे आपण मानू. आता हे सोपे रूप द्यायचं आहे. या ठिकाणी मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे ते एकटं राहायला पाहिजे, म्हणजे इथे 100 गुणून नाही मगाच्यासारखं जमणार. या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी 19,500 हे घालवलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण काय करूया, दोन्ही बाजूंना हे घालवण्यासाठी 19,500ने गुणू. आता या ठिकाणी असे गुणता येईल आपल्याला बघा, 19,500 गुणिले 75/100 ही डावी बाजू आहे तशी, आणि त्याला 19,500ने गुणलं बरोबर. इथेही तसंच उजव्या बाजूला 1/19,500 गुणिले 19,500. 19,500नेच का गुणलं, तर हे 19,500 आणि हे 19,500 एकमेकाला जाईल, म्हणजे एक्स राहील ना या ठिकाणी. त्यानंतर इथे इकडे 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे राहिले काय, 195 गुणिले 75
बरोबर फक्त एक्स म्हणजे ज्या जागेत ज्वारी पेरली ती जागा म्हणजे एक्स. त्यानंतर आपण हा गुणाकार करून घेऊया. या ठिकाणी पहा रफ वर्क करूया आपण. 195 गुणिले 75. 5 5 25 5 हातचा 2, 5 9 45 आणि 2 47, हातचा 4, 5 1 5 5 आणि 4 9, इथे 0, 7 5 35, हातचा 3, 7 9 63, 63 आणि 3 66, हातचा 6, 7 1 7, 7 आणि 6 13, म्हणजे अशा प्रकारे येईल. 5 7 आणि 5 12, हातचा 1, 10 आणि 6 16, हातचा 1, 3 आणि 1 4, आणि हा 1 14,625, म्हणजे 14,625 बरोबर एक्स. याचा अर्थ एक्स बरोबर 14,625. आणि एक्स म्हणजे काय आहे तर त्याने एक्स जागेत त्याने एक्स चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. म्हणून प्रकाशने एकूण किती आहे 19,500 चौरस मीटर, त्यापैकी 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. प्रकाशने 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. प्रकाशने 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. सोमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? पहा या ठिकाणी 90% मेसेज हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. म्हणजे ते कसं लिहिता येईल आपल्याला? 90% म्हणजे 90/100 हे शुभेच्छा देणारे मेसेज. एकूण मेसेज किती होते? एकूण मेसेज 40 होते. म्हणजे 100पैकी 90, तसेच एकूणापैकी किती म्हणजे 40पैकी किती शुभेच्छा देणारे मेसेज? 40पैकी किती? आपण एक्स घेऊया. 40पैकी एक्स घेऊया. मग या ठिकाणी 100पैकी 90 शुभेच्छा देणारे, तर 40पैकी एक्स शुभेच्छा देणारे. म्हणजे आपण असं म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देणारे मेसेजेस एक्स मानू. शुभेच्छा देणारे मेसेजेस एक्स मानू. म्हणजे 40पैकी एक्स मेसेज शुभेच्छा देणारे होते. त्याचे प्रमाण 100पैकी 90 म्हणजे 90% होते. आता आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? मगाशी मी सांगितलेलं आहे तुम्हाला. हा एक्स एकटा ठेवण्यासाठी एक्सचा छेद किती आहे त्याने दोन्ही बाजूला गुणायचं. म्हणजे इथं कसं होईल? 40 छेद आहे म्हणून 90/100 आपण या ठिकाणी इकडे 40ने गुणूया डाव्या बाजूला. बरोबर इकडेही उजव्या बाजूला 40ने गुणूया. 1/40 गुणिले हे 40, या 40ने आणि या 40ने आपण दोन्ही बाजूला गुणलं. आता पहा या ठिकाणी 40ला 40 जाईल म्हणजे एक्स राहील, इकडे एक्स राहील. इथे हा 0 गेला, त्यानंतर हा 0 आणि हा 0 गेला, म्हणजे 9 चौक 36, म्हणजे 36 बरोबर एक्स. याचा अर्थ एक्स बरोबर 36 मेसेजेस. एक्स म्हणजे काय? शुभेच्छा देणारे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेज किंवा मेसेजेस बरोबर 36 हे एक्सची किंमत आलं. आता त्याने विचारलंय काय? त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले. मग एकूण मेसेजेस किती आहेत? 40. त्यापैकी शुभेच्छा देणारे किती आहेत? 36. म्हणजे शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेज बरोबर एकूण मेसेजेस 40 वजा शुभेच्छा देणारे 36 बरोबर 4. म्हणजे 4 मेसेजेस
हे शुभेच्छा न देणारे होते. त्यानंतर पुढचे उदाहरण, एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? काळजीपूर्वक पहा. एकूण लोक दिलेले 5,675, म्हणजे 5,675 छेदामध्ये त्यापैकी 5,448 हे लोक साक्षर आहेत, हे अंशामध्ये येईल. म्हणजे 5,775 पैकी 5,448 लोक साक्षर आहेत. साक्षरतेचे प्रमाण आहे किंवा साक्षर असणारे लोक अंशामध्ये, एकूण छेदामध्ये, बरोबर. इथे पहा, X% याचा अर्थ 100 पैकी X लोक साक्षर आहेत. याच्यापैकी एवढे साक्षर आहेत, तर 100 पैकी X लोक साक्षर आहेत. म्हणजे आपल्याला साक्षर असणाऱ्या लोकांची टक्केवारी काढायची. छेद 100 आहे म्हणजे X%. या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, ह्या Xची किंमत काढण्यासाठी इथे हे 100 घालवावे लागेल, त्यासाठी इथे 100 गुणावे लागेल. तसंच या ठिकाणीही आपल्याला 100 गुणावे लागेल. म्हणून आपण हे आहे तसं लिहून घेऊया. 5,448 छेद 5,675 बरोबर X/100. आता हे X याची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे 100 घालवण्यासाठी हे 100ने इथे गुणू, 100ने इथे गुणू, म्हणजे हे 100 गेले, म्हणजे बरोबर काय राहील, बरोबर फक्त या बाजूला X राहील, ज्याची आपल्याला किंमत काढायची आहे. आणि इकडे पहा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपल्याला हे सोडवता येईल, सोपे रूप देता येईल. इथे एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5ने भाग जातो. इथं एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला आणि याला 5ने भाग जातो, याचा छेद 1 असणार आहे. म्हणजे इथे आपण भाग लावूया. 5×1 5, त्यानंतर इथे 6 आहे म्हणजे 5×1 5, 6मधून 5 गेले 1 आणि हा 7, 17 झाले. पुन्हा 5×3 15, 17मधून 15 गेल्यानंतर 2 राहील, 2 आणि हे 5 25 होईल. म्हणजे 5×5 25. म्हणजे याला जर आपण 5ने भागले तर 1,135 असं होईल. इथे बघूया, 5 दुने 10 आणि हा 5 0 0 म्हणजे 20. म्हणजे इथे राहील काय, 20 गुणिले 5,448 छेद 1,135 किंवा 1,135 अशा प्रकारे राहील. आता आणखी पहा, या ठिकाणी 0 आहे एकक स्थानी, इथे 5 आहे, 5ने आणखी भागता येईल आपल्याला. 5×4 20, इथे 5 दुने 10, त्यानंतर 11मधून 10 गेल्यानंतर 1 राहिला म्हणजे 13, पुन्हा 5 दुने 10, उरले 3, 5×7 35 म्हणजे 227. 1,135ला 5ने भागल्यानंतर 227 येईल. आणि वर इथे 4 लिहूया आपण. 4 गुणिले 5,448 भागिले 227 बरोबर X. आता इथे 4ने याला भाग जात नाही, आपल्याला याने याला भागावं लागेल. भागाकार करूया आपण. या ठिकाणी रफ वर्क थोडंसं तुम्हाला करावं लागेल. 5,448 भागिले 227. या ठिकाणी 227चा आपल्याला पाडा तयार करावा लागेल, तर आपण करूया. इथं 227 दुने 454, 227 दुने 454 वजाबाकी 4 वजा 4 0. इथं 4मधून 5 जात नाही, इकडून हातचा इथं गेला, 14मधून 5 गेले 9 राहिले, आणि इथं इकडं हातचा गेल्यामुळे 4 राहिले. 4 वजा 4 0 म्हणजे 90, आणि वरून घेतले 8. आता इथं 908 आले. आता 908 आपल्याला येण्यासाठी 227ला कितीने गुणलं पाहिजे, तर पहा मित्रांनो, 227 गुणिले 4 केलं आपण. 4×7 28, 4 दुने 8 आणि 2 10, 4 दुने 8 आणि 1 9, 908 येतं. म्हणजे 4चा भाग लागतो. 227 908 असे येईल. या ठिकाणी आपण जर वजाबाकी केली तर बाकी 0 येते, म्हणजे आपलं उत्तर इथे 24 येईल. म्हणजे ह्याचा जर भागाकार आपण केला तर इथं 24 येईल. म्हणजे इथे राहिले 4 गुणिले हे 24 बरोबर X. आता 4 गुणिले 24 म्हणजे किती, 24×4 96 बरोबर X. म्हणजे Xची किंमत आपली किती येईल, 96 येईल. Xची किंमत आपली 96 येईल. आपल्याला काढायचं आहे काय, गावाची साक्षरतेची टक्केवारी. म्हणजे म्हणून
गावातील साक्षरतेची टक्केवारी, गावातील साक्षरतेची टक्केवारी म्हणजे गावातील साक्षरतेचे प्रमाण हे 96%, याचा अर्थ 100 पैकी 96 इतके असेल.